मुंबई शहराच्या दृष्टीनं रेल्वे डिपार्टमेंटतर्फे आज अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं गेलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की 2014ला या देशामध्ये नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं आणि जवळपास 7 वर्षात या देशातल्या रेल्वेमध्ये अनेक नवीन कल्पना आल्या. त्या केवळ मुंबईत नाही तर देशभर रेल्वेची प्रगती, रेल्वेचा विकास झालेला आहे. प्रामुख्यानं मुंबईमध्ये दररोज 70 लाख लोक रेल्वेनं प्रवास करतात. त्यांच्यासाठी सुरक्षा आणि स्वच्छता या 2 गोष्टीला प्राधान्य दिलेलं आहे. आणि सहजरित्या सोपा प्रवास कसा होईल यासाठी ज्या काही अडीअडचणी होत्या त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. मग काही ठिकाणी लिफ्ट नव्हत्या, काही ठिकाणी एक्सलेटर नव्हते. मुंबई बाहेरून काही प्रवासी येतात, 1 दिवसासाठी त्यांची राहण्याची सोय नव्हती. मुंबई सेंट्रलला त्या ठिकाणी आम्ही नवीन स्पॉट तयार केलेत आणि केवळ 1000 रुपयात राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. नवीन कॅमेरे त्या ठिकाणी लावलेले आहेत. रेस्टॉरंट ऑन व्हील आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला जनतेच्या सेवेसाठी सुरू केलेली आहे. दिवसभर काम करून रेल्वे जर पकडायची असेल तर जेवणाची व्यवस्था काय तर स्टेशनवर त्यामुळे व्यवस्था होऊ शकते. असे जवळपास 130 कोटी रुपयाच्या नवीन सुविधा आज आम्ही जनतेच्यासाठी आज सुपूर्द केलेल्या आहेत. आणि त्यामुळं अजूनही पुढच्या काळात काही नवीन कल्पना आम्ही करणार आहेत. आपल्याला माहिती आहे की मोदीजीने रेल्वेमध्ये ज्या काही सुविधा उपलब्ध करून द्यायच्या ठरल्या किंवा ज्या काही नवीन कल्पना आणल्यात त्यामध्ये नॉर्थ इंडियातले जे काही राज्य आहेत ते आपल्या देशाच्या राजधानीशी कसे जोडले जातील हेही जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. डेलिकेटेड फ्रेट कॉरिडॉर जो 50,000 कोटी रुपये खर्च करून दिल्लीपासून तर आपल्या JNPT पर्यंत आणण्याचाही आमचा संकल्प आहे. कानपूरपर्यंत उद्घाटन झालं, गुजरातमध्ये काम चालू आहे. भूसंपादनाचं काम महाराष्ट्रसुद्धा जोरात चालू आहे. वंदे भारत रेल्वे पुढच्या वर्षीपासून आपल्या देशामध्ये धावणार आहेत. स्टेशन डेव्हलपमेंटचा एक मोठा कार्यक्रम आम्ही घेतला असून त्यामध्ये मुंबईचे काही स्टेशन आम्ही कव्हर करतो. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आहेत. त्याचं हेरिटेजचं जे स्वरूप आहे ते कायम ठेवून त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेशनसुद्धा आम्ही करतोय. बहुतेक पुढच्या महिन्यामध्ये त्याचे टेंडरसुद्धा फ्लोट होतील. रेल्वेचा दर्जा उंचावा, आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्वरूप त्याला प्राप्त व्हावं यासाठी मोदीजीच्या सरकारनं मोठ्या प्रमाणावर बजेटची तरतूदसुद्धा केलेली आहे. त्यातल्या त्यात मुंबई हे एक मोठं शहर आहे. रेल्वे लोकांची लाईफलाईन आहे. त्यासाठी सुरक्षित प्रवास कसा होईल या दृष्टीनं पुढच्या काळात आम्ही प्रयत्न करणार आहे. दादा, आज उद्घाटनाचा कार्यक्रम झाला पण महाविकास आघाडीचा कुठलाही प्रमुख नेता किंवा मंत्री या कार्यक्रमाला आलेला नाही. काय प्रतिक्रिया? कदाचित त्यांचे काही व्यस्त कार्यक्रम असतील त्यामुळे ते आले नसतील, परंतु निमंत्रण आम्ही सगळ्यांना दिले होते. पत्रिकेत नावं सुद्धा त्यांचे होते. आज एक जेवणाचा कार्यक्रम ठरलाय, त्या कार्यक्रमामध्ये पण त्यांना बोलवणार? नक्की. जेवणाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही रामदास आठवले साहेबांना बोलू. या ठिकाणी जे काही शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस जे कोणी असतील त्यांना आम्ही सगळ्यांना निमंत्रण देऊ. कोणी येईल, व्यस्त कार्यक्रमामुळं कोणी येणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनाही आम्ही बोलावणार आहे.
जेवणासाठी आम्ही सगळ्यांना बोलवणार आहे. पण एक एवढा मुंबईचे एवढे चांगले कार्यक्रम होतात, लोकार्पण होतं आणि अशा कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी आणि राज्यातल्या मंत्र्यांनी पाठ फिरवणं कितपत योग्य आहे? आणि मी असं म्हणणार नाही, परंतु प्रत्येकाच्या पाठीमागं काही ना काही व्यस्त कार्यक्रम असतात, त्यामुळे कदाचित ते आले नसतील. दानवे साहब, आपने बोला सुरक्षा, स्वच्छता और सुविधा, इसको लेके हमारी रेलवे चल रही है. संदेश मुंबई की जितनी उपनगरीय ट्रेन चल रही है, जो ब्रेकफास्ट कम हो रहा है, कम इसलिए हो रहा है कि अनगिनत ये स्टॉल को अनुमति दी जा रही है. उसकी वजह से यात्रियों को खड़े रहने की कहीं जगह नहीं है. दूसरी बात, वहाँ गर्म जो आइटम बनते हैं, गैस का उपयोग होता है. कभी अगर ब्लास्ट हो गया ना, तो मुंबई के लोगों की जिंदगी को खतरा है. तो रेलवे की ऐसे क्या मजबूरी है कि इस तरह से खोल रहे हैं कि जैसे कि पूरा खाऊगली लग रहा है. अभी प्लेटफॉर्म कब खाऊगली ज्यादा नजर आ नहीं, रहा है. ऐसा सारे है, प्लेटफॉर्म प्लेटफॉर्म की समस्या ये आज की समस्या नहीं है, कई दिनों से चलती आ रही है. लेकिन हम उसका एक ये कर रहे हैं, सर्वे कर रहे हैं. जहाँ पर भी ऐसी कोई सुविधा कम है, अगले समय में हम उसको पूरा करेंगे. देशात भाजपला पर्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, अशा पद्धतीचं वक्तव्य शरद पवार यांनी दिल्लीत केले. मला वाटतं रेल्वेवर विचारलेलं चांगलं. तुम्ही भाजपचे प्रमुख नेते दानवे आहात साहब, ये आणि सुविधा केंद्र आपके कार्यकाल तक रहेगा कि हमेशा के लिए रहेगा ये कार्यालय जिसका आपने अभी उद्घाटन कि देखिए, एक तो मैं तो एक निमित्त मात्र हूँ, लोग प्रतिनिधि आते हैं और जाते हैं. रेलवे में ये सिस्टम हमेशा के लिए, मैं नहीं तो हमारे जीएम होते हैं, कोई ना कोई शिकायत सुनता ही है. ऐसा नहीं है कि ये खोला इसलिए कोई शिकायत सुनता है. रेलवे में जो हमारे ऑफिसर है वो हमेशा के लिए शिकायत सुनते ही है. सर, सामनामधून देखील टीका करण्यात आलेली आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला. नवहिंदुत्ववादी भाजप आम्हाला शिकवतात, अशा पद्धतीची टीका सामनातनं केली. मला असं वाटतं आज त्याच्यावरने आपण वेगळी प्रेस करू त्याच्यासाठी. सर, ट्रांसपोर्ट की बात हो रही है, रेलवे जिस तरह रेलवे के किराए काफी कम होते हैं, पेट्रोल डीजल की कीमतों पे काफी जो चर्चाएं हो रही है, राजस्थान ने भी अब वैट कम कर दिया, महाराष्ट्र गवर्नमेंट से उम्मीदें हम तो वो कर. आप सब लोग जानते हैं कि डीजल और पेट्रोल की जो कीमतें बढ़ती है, उस कीमत केंद्र सरकार नहीं बढ़ाती, इंटरनेशनल लेवल पे उसको लिंक किया हुआ है. जब इंटरनेशनल लेवल पे कीमत बढ़ती है तो अपने देश में भी कीमत बढ़ती है. इंटरनेशनल लेवल पे कीमत कम होती है तो अपने देश में भी कीमत कम होती है. 35 पैसे कल बढ़ जाते, दूसरे दिन 35 पैसे कम हो जाते, फिर लगातार 3 दिन 40 पैसे बढ़ते. ये कोई सरकार का धोरण नहीं होता है, ये इंटरनेशनल लेवल पे होता है. लेकिन इस देश के लोगों को पेट्रोल सस्ता मिले, इसके लिए मोदी जी ने पहल की है और कई जगह 10 रुपये पेट्रोल 5 रुपये डीजल कम भी किया है. और राज्य सरकार से आह्वान किया है कि आप भी वैट कम कर दीजिए. मुझे ऐसा लगता है दूसरे ही दिन जो भाजपा शासित राज्य है उन्होंने दूसरे ही दिन वैट कम कर दिया है. राजस्थान ने भी एक कल कर दिया है, लेकिन अपने सरकार ने अभी तक वैट कम नहीं किया. ये राज्य सरकार का काम है. मुझे ऐसा लगता है कि जिन राज्य सरकार के पक्ष ने जो है हमारे राज्य में, उन्होंने मोर्चे निकाले, आंदोलन किए, पर हमने कम करने के बाद ये राज्य सरकार ने कीमत नहीं कम की. मेरा राज्य सरकार से भी अनुरोध है, जैसी केंद्र सरकार ने रियायत दी है वैसे राज्य सरकार भी वैट कम करके अपने राज्य के लोगों को रियायत देना चाहिए. विराट चर्चगेट एलिवेटेड कॉरिडोर जो बहुत महत्वपूर्ण प्रोजेक्ट है, जो ठंडे बस्ते में पड़ा है, उस पर क्या होगा? कौन सा? विराट चर्चगेट एलिवेटेड. नहीं, ठंडे बस्ते में नहीं पड़ा है, हमारा काम चल रहा है. पिछले दिनों में हमने और हमारे ऑफिसरों ने उनके साथ एक मीटिंग कराई. लैंड एक्विजिशन का प्रॉब्लम था और धीरे धीरे वो रिस्पांस मिल रहा है. मुझे नहीं लगता कि वो ठंडे बस्ते में है. तो एसी ट्रेन का किराया कम होगा? मुंबई में जो एसी ट्रेन चलती है उसका किराया कम होगा? नहीं, आज के तारीख में ऐसा कोई प्रस्ताव नहीं है. दानवे साहेब, कोविडच्या कालावधीमध्ये सिनियर सिटीजन्स आणि इतर काही जणांना जी सवलतीच्या दरामध्ये तिकीटं मिळत होती किंवा पासेस मिळत होते ते बंद झाले होते, आता ते चालू होतील का? आता पूर्वी प्री कोविड ज्या गाड्या आमच्या सुरू होत्या, त्यानंतर कोविडमध्ये एक विशेष दर्जाच्या गाड्या आम्ही सुरू केल्या आणि त्याचा तिकीटचा दरसुद्धा जास्त होता. आता त्या गाड्यांना पूर्वीचा दर्जा देण्यात आला, पूर्वीचे नंबर देण्यात आले आणि आता पूर्वीची जी सेवा होती ती बहाल करण्यात आली. हळूहळू ह्या तुम्ही म्हणता या सगळ्या सेवा आम्ही आता बहाल करू. हिंदीमध्ये फक्त आज त्याच्याबद्दल हिंदीमध्ये एक बाईट. आज वेगवेगळ्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं, त्याच्यात हिंदीत एक बाईट. आप सभी लोग जानते हैं कि रेलवे ये मुंबई की लाइफलाइन है. इस मुंबई के लोगों के सेवा में हमने आज
130 करोड़ रुपया खर्चा करके हमने यहाँ पर लोगों को सुविधा उपलब्ध कराई है, जहाँ पर एक्सीलेटर है, लिफ्ट है, उसके बाद रेस्टोरेंट व्हील है, सर्विलेंस कैमरे है, पात रास्ते है, स्टेशन के ये है रुंदीकरण, ऐसे कई सुविधा हमने आज मुंबई के लोगों के लिए उपलब्ध कराई है। मुझे ऐसा लगता है कि आगे चल के भी जो भी जरूरत पड़ी वो हम सेवा देने के लिए तैयार हैं। पेट्रोल डिझेलच्या मुद्द्यावरून राज्य सरकारने बऱ्याच ठिकाणी टॅक्स कमी केला, व्हॅट कमी केला. महाराष्ट्रात पण तसं करावा का, काय तुमची मागणी आहे? महाराष्ट्राने नक्कीच टॅक्स कमी केला पाहिजे, कारण केंद्र सरकारनं टॅक्स कमी केला आणि लोकांवर जो भार होता, आर्थिक भार तो कमी केला, तो राज्य सरकारने भी केला पाहिजे. तुमच्या एका वक्तव्यावरनं टीका होती की तुम्ही म्हणलात की पेट्रोल आणि डिझेलचे दर हे अमेरिकेच्या हातात आहेत, त्यामुळे वाढतात. नेमकं काय? कोण काय करतं, काय लिहितं माहीत नाही. मी आत्ताही सुद्धा सांगितलं की पेट्रोल आणि डिझेलचे दर हे इंटरनॅशनल लेवल दराशी लिंकिंग आहे म्हणून. आता लिहिणाऱ्यांनी काय लिहिलं मला माहीत नाही. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून बुलेट ट्रेनसाठी लँड भेटत नाहीये, त्यासाठी तुम्ही काय आता करणार? आमचा प्रयत्न चालू आहे आणि आता रिस्पॉन्स मिळतोय. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे किती, कधीपर्यंत काय होणार, काय डेव्हलपमेंट आहे? ते नक्की मी नाही सांगू शकत, परंतु आता अधिकाऱ्यांशी आमची बैठक झाली या विषयात आणि ते रिस्पॉन्स देत आहेत. आता तुम्ही सांगितलं अग्रीमेंट अजूनपर्यंत झालेलं नाही आणि सहकार्य मिळत नाहीये. असं आहे, बुलेट ट्रेन आणि DFC हे दोन वेगळे प्रकार आहेत. बुलेट ट्रेनच्या संदर्भामध्ये काही विषय आमचे अजून पेंडिंग आहेत आणि DFCच्या बाबतीमध्ये अधिकारी आणि सरकार आता आम्हाला रिस्पॉन्स देत आहे. नागरे साहेब, तुम्ही म्हटलं होतं की 34% जमीन DFCची एक्वायर झाली आहे. फक्त नक्की 34% DFCची की बुलेट ट्रेनची? 34% DFCची. DFCची. कारण त्याच्याबद्दल, कारण अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे 97% जमीन अधिग्रहण झालेली आहे DFCची. DFCची मी मिटिंग घेतली, 34% अधिग्रहित झाली होती. त्यानंतर अजून आता स्पीड आली, त्याला आता वाढली असेल, पण 97% नाही झाली अजून. 97% गुजरातची झाली. छत्रपतींचा विचार म्हणजे